तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, फायनली आता आपली इंटरनॅशनल ट्रिप सुरू झालेली आहे। तर भरपूर गॅप गेला, कारण की पहिले लंडनचा व्हिसा अप्लाय केला होता, पण त्याच्यानंतर त्याच्यात पण प्रॉब्लेम आला, त्याच्यामुळे तो पण नाही करता आला। त्यानंतर आता चायनाचा व्हिसा अप्लाय केला, त्याच्यात पण 8-10 दिवस गेले, असं भरपूर गॅप पडला। पण आता मी आत्ता आलेलो आहे चायनामध्ये, तर चायनाच्या बीजिंग सिटीमध्ये आहे मी। तर तुम्हाला मी पूर्ण चायना दाखवणार आहे। तर इकडं फेसबुक, यूट्यूब सर्व बॅन आहे, गुगल मॅप पण बॅन आहे। तर आपण VPN वगैरे वापरून ते यूज करू शकतो इकडे। बाकी तुम्हाला मी चायनाचा मस्त फर्स्ट लुक दाखवतो कसं आहे ते बघा। तर बीजिंगमध्ये मी आणि असं मस्त चायना इकडं सगळ्या इलेक्ट्रिक गाड्या बघायला मिळतील। आणि इथंच आमचं हे हॉटेल आहे, नोवोटेल म्हणून, भरपूर मोठं हॉटेल आहे आणि मस्त हॉटेल एकदम। तर बीजिंगच्या सेंटर एरियामध्येच राहतो आहे आम्ही, त्याच्यामुळे इथून सर्व जवळ आहे। त्याच्यामुळे कुठे पण जायचं असेल तर पटकन टॅक्सी वगैरे करून जाऊ शकतो। तर टॅक्सीसाठी पण एक DD म्हणून ॲप आहे, तर त्या ॲपने इंग्लिशमध्ये येते त्याच्याने जाऊ शकतो। बाकीचे सगळे ॲप चायनीजमध्ये काहीच समजणार नाही, आणि इकडच्या लोकांना तर काहीच कळत नाही, त्यांना इंग्लिश वगैरे काहीच येत नाही, त्याच्यामुळे ट्रान्सलेशनचा खूप प्रॉब्लेम होतो। पण आता चालू आहे। तर आता बीजिंगमधला आज पहिलाच दिवस आहे, कालच आम्ही आलो। तर कालच आम्हाला म्हणजे रात्र होऊन गेली होती येत करत, तरी आम्ही थोडंफार फिरून आलो काल। तर आज सकाळपासून मस्त आता जाणार आहे। तर सगळ्यात आधी सिम कार्ड घेतो आम्ही, आणि हळूहळू तुम्हाला सगळे डिटेल देतो, तो व्हिडिओ बघत राहा। तर आता आपण चाललेलो आहे बीजिंगच्या डाऊनटाऊन एरियामध्ये, ज्याचं नाव आहे वांगफुजिंग म्हणून। तर तिकडे आपण सिम कार्ड वगैरे घेणार आहे। तर आता बीजिंगच्या सबवे स्टेशनला आहे, तर इकडून 2 लाईन चेंज करून मग वांगफुजिंग स्टेशन येतं हॉटेलपासून। तर तिकडे चाललो आहे, तिकडे सिम कार्ड वगैरे पण घेऊ, आणि तिकडे एक स्नॅक स्ट्रीट आहे, तर ती पण एक्सप्लोअर करणार आहे, मला दाखवतो। बाकी स्टेशन बघा कसं आहे। तसंच या ट्रिपमध्ये आपल्यासोबत आहे गणेश भाऊ कांदा। तर मस्त आम्ही दोघं फिरणार आहे आता इकडे मस्त एकदम आणि जबरदस्त। भरपूर आता बीजिंगमधून शांघाई पण जाणार आहे, शांघाईचे पण तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील, आणि बीजिंगचे तर भारीच आहे। बाकी लाईन 8। तर अशा पद्धतीने वांगफुजिंग रोडला आलेलो आहे। रात्री खूप गर्दी असते इकडे, काल रात्री आम्ही इथं आलो होतो। ते बघा इथला हा मेन डाऊनटाऊन एरिया आहे इथला, बँक ऑफ चायना, बाकी सर्व एकदम मस्त एरिया आहे, पूर्ण क्लीन आहे। सगळ्या इलेक्ट्रिक टॅक्सी बघायला मिळतील। तर मित्रांनो, आता सिम कार्ड घ्यायला आलेलो आहे, चायना मोबाईल म्हणून इकडे आहे। तुम्ही गुगल मॅपवरती टाकलं तर भेटून जाईल तुम्हाला। तर 158 मध्ये 40 GB मिळालं इंटरनेट। ते बघा, ते प्रोसेस करत आहे पूर्ण। इकडचे लोक बघा कसे। तर आता सिम कार्ड घेऊन झाले, तुम्हाला इकडचं स्ट्रीट फूड दाखवतो मी कसं आहे। तर असं मार्केट आहे, बिल्डिंगच्या आतमध्येच आहे यांचे स्ट्रीट फूड पण। तर असं पूर्ण मार्केट आहे, स्ट्रीट मार्केट। सगळेजण आपल्याकडेच बघताय। ते बघा, काहीतरी केक सारखे आहे। त्याच्यानंतर बघा इकडचे लोक काय खात आहे, सगळं टोफू आहे, मंचुरियन सारखं आहे काहीतरी, ब्रोकली भिजत ठेवलेली आहे। ते असं सर्व इकडे खाता लोक। ते मोमोज आहे, मोमोज आहे, रोटी आहे काहीतरी। त्याच्यानंतर आहे बघा इकडे कसं उकळत आहे, काहीतरी उकळतं आहे, त्याच्यामध्ये टाकून देतात। तर असं पूर्ण मार्केट आहे इथे। बाकी ऑक्टोबस वगैरे ते पण मिळतं इथे समोर। बघा ऑक्टोबस आहे। बाकी लोक सर्व ब्रेकफास्ट करता येते सकाळी सकाळी। इकडच्या लोकांना काहीच समजत नाही, त्यांना इंग्लिश पण येत नाही, फक्त चायनीज लँग्वेज बोलतात, आणि चायनीज लँग्वेज आपल्याला पण कळत नाही। तर हेच ट्रान्सलेट वगैरे करून सांगावं लागतं,
त्याच्यानंतर काहीतरी कळतं त्यांना थोडंफार. पण लोक वगैरे इकडचे एकदम चांगले, म्हणजे असे कोणी अजिबात रूड वगैरे कोणीच वागलं नाही आमच्यासोबत. सगळेजण हेल्प करत आहे, कोणाला पण काय विचारलं काय हेल्प करता. त्याच्यामुळं एकदम चांगले इकडचे लोक. बाकी तर अजून एक्सपिरियन्स येईल अजून. आम्हाला एकदम खतरनाक एक्सपिरियन्स आला होता ते म्हणजे आम्ही जेव्हा हॉटेलला चेक इन केलं आणि 10 मिनिटात डायरेक्ट 2-3 पोलीस आले हॉटेलमध्ये. आमच्या बॅग वगैरे सगळं चेक केल्या. त्याच्यानंतर विचारलं त्यांनी तुम्ही का बरं आले काय. जसं इमिग्रेशनला केलं होतं तसं त्यांनी परत व्हेरीफाय केलं हॉटेलला येऊन. पण इकडे जास्त टुरिझमसाठी कोणी येत नाही, त्याच्यामुळे त्यांना डाऊट आला की 2 मुलं आलेले आणि टुरिझमसाठी खर्च आले का. त्याच्यामुळे त्यांनी बॅग वगैरे चेक केलं येऊन. बाकी तर काही बोलले नाही ते. नंतर जाताना पण थँक्यू वगैरे बोलून गेले. म्हणजे असं रूडली काहीच बोलले नाही. त्याच्यामुळे म्हणजे चांगलं आहे इकडचे पोलीस पण चांगले आहे आणि ठिकठिकाणी तुम्हाला पोलीस दिसतील, एवढी सेफ्टी आहे इकडे. म्हणजे रात्री पण 11-12 वाजता जर तुम्ही रस्त्याने फिरताय तरी पण असं सेफ फील होतं, कारण की कंटिन्यू रस्त्यावरती पोलीस असतात आणि मुली वगैरे त्या पण रात्री 11-12 वाजता मुली फिरतात इकडे नॉर्मली. त्याच्यामुळे काही वाटत नाही. तर मस्त आहे एकंदरीत. बाकी तर मी तुम्हाला दाखवणारच आहे सर्व. ही स्ट्रीट रात्री फुल भरलेली असते, आत्ता तर काहीच गर्दी नाही आहे. बघू आता इकडं आम्ही काही फेसबुकसाठी व्हिडिओ करू, बाकी तो कुठे कुठे जातो तुम्हाला सांगतो. तर बघा इकडे सर्व चिक्क्या वगैरे मिळतात. सगळे चायनीज स्वीटचं दुकान आहे. आणि इकडे बाई बघा डुप्लिकेट, असं वाटतं ओरिजिनल बाई आहे. तर हे आहे चॉकलेटचं दुकान. इथलं चॉकलेट बघा कशा कशा पद्धतीचे, वेगळ्याच पद्धतीचे चॉकलेट्स आहे सर्व, भरपूर आहे. तर हे सगळे चॉकलेट्स आहे. ज्यूस आहे, टी, तर रास्पबेरी चहा आहे. बघू ट्राय करून आपण कसं लागतो रास्पबेरी टी. मस्त आहे टेस्ट, स्ट्रॉंग आहे एकदम. इकडून पाण्याची बॉटल घेतली आम्ही, 3 युआनला आहे, म्हणजे 40 रुपयाला एक पाण्याची बॉटल. तर मित्रांनो दुपारी सिम वगैरे घेतला, त्याच्यानंतर स्ट्रीट फूडचे भरपूर व्हिडिओज केले आम्ही आणि त्याच्यानंतर हॉटेलला आलो होतो. हॉटेलला थोडंसं झोपलो आणि संध्याकाळी आता परत बाहेर निघालेलो आहे. तर एक डॉंग ह्युमन म्हणून स्ट्रीट आहे इकडे, तर त्या स्ट्रीटला चाललो आहे. तिकडे पण नाईटचं मार्केट आहे. इथं मोस्टली सगळे नाईट मार्केटच आहे. तुम्ही व्हिएतनामला जा, थायलंडला जा किंवा जपानला सुद्धा नाईट मार्केट होते. तसंच इकडे चायनामध्ये पण भरपूर नाईट मार्केट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फूड वगैरे कवर करायचं असेल तर सर्व रात्रीचंच होतं इकडे. तर आता हॉटेलच्या बाहेर आलेलो आहे, तर तुम्हाला मी हॉटेल दाखवतो आमचं. हे पूर्ण मोठं हॉटेल आहे आमचं. समोरच मेन रोड आहे सर्व आणि इकडे जे आहे हे मेट्रो स्टेशन आहे. म्हणजे हॉटेलपासून समोरच मेट्रो स्टेशन आहे. इकडे सबवे म्हणतात ते मेट्रो स्टेशनला. तर आम्ही गेलो होतो सबवेने, तर तिकडे ID कार्ड वगैरे मागतात खाली. तर तिथले सिक्युरिटी गार्डने त्याचं ID कार्ड टाकून आम्हाला तिकीट काढून दिलं. त्याच्यापेक्षा मग मी टॅक्सी जास्त प्रेफर करेल, कारण की सबवेमध्ये भरपूर फिरावं लागतं. सकाळी आम्ही गेलो तेव्हा आम्हाला 3-6 युआन लागले दोघांचे, आणि जर आम्ही टॅक्सीने जातो तर आम्हाला 12-13 युआन लागतं आहे. म्हणजे फक्त डबल खर्च आहे. पण मग सबवेने टाईम पण खूप जातो, टॅक्सीने टाईम पण वाचतो. त्याच्यामुळे टॅक्सी तर बेस्ट आहे. परत मी टॅक्सी ऑर्डर केलेली आहे. तर दीदी म्हणून ॲप आहे, DIDI, याच्यावरनं एकदम सोपं जातं. चायनीज ॲप आहे पण इंग्लिशमध्ये पण त्यांनी दिलेलं आहे ट्रान्सलेशन खाली, त्याच्यामुळे बेस्ट आहे एकदम. तर टॅक्सीने जाणं तर भारी. आपलं क्रेडिट कार्ड वगैरे पण लिंक होतं त्याच्यामध्ये. तर आता मस्त मार्केटला जातो आणि बाकीचे डिटेल सांगतो तुम्हाला तिकडे जाऊन. तर आता आलेलो आहे इकडे डॉंग ह्युमन रोडला, तुम्हाला दाखवतो मी. तर असे सगळे शॉप्स आहे इकडे. काय इथलं चायनाचा मसाला तेच बनवतात. बाकी बघा अशा कँडी पण आहे इथं, शुगर कँडी आहे, पूर्ण हाताने बनवतात. आता शुगर कँडीचा व्हिडिओ बनवून झालेला आहे. तुम्हाला तो फेसबुकला बघायला मिळेल, मी नाशिककरवरती.
बाकी तर गणेश भाऊने ट्राय केलं, कसं होतं? एकदम बुड्डीचे बाल असतात ना, बुड्डीचे बाल हां. तसा टेस्ट होता, एकदम मस्त स्वीट स्वीट. शुगर कॅन्डी बनवतं इकडे फुकून फुकून. तर पण याद आलं मला लहान. जकार्ताला पण बनवायचे, पण आम्हाला सापडलं नव्हतं, पण इकडे भेटलं. आता बघू अजून काय काय भेटतं इकडे. तर असा पूर्ण रात्रीचा सीन आहे हा. तर मित्रांनो इकडे एक रेस्टॉरंट आहे. तर इकडे क्विल भेटतात, त्याच्यानंतर झुरळं भेटतात, भरपूर काय काय मला दाखवतो मी बघा. आणि भाऊ क्विल खाणार आहे आता. आजूबाजू शूटिंग चालू आहे. क्वेल बर्ड खाणार आहे मी. मला क्विल दाखवतो मी. ही क्विल आहे. फ्राई वाला स्पाइसी स्पाइसी फ्लेवर है, नमकीन भी है, नमक वमक डाल के मस्त, टेस्ट में लाजवाब लग रहा है. तर भाऊने पूर्ण खाल्लंय, कसं लागतंय? मस्त एकदम लाजवाब. आपण तर नाही खाऊ शकत, भाऊने पूर्ण खाऊन टाकलं. डेंजर. तर बघा इकडं सर्व मिळतं आहे, सगळं चायनीजमध्ये लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे काहीच समजत नाही इकडे. तर मित्रांनो आता एका रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे आम्ही. मस्त ओपन रेस्टॉरंट आहे, तुम्हाला दाखवतो आहे बघा. मस्त ओपन रेस्टॉरंट आहे आणि आम्ही ऑर्डर केलेलं आहे ऑक्टोपस. तर भाऊला व्हिडिओसाठी ऑक्टोपस खायचे होते, ऑर्डर केले. बाकी मी माझ्यासाठी स्प्राईट घेतली. ही वेगळ्याच पद्धतीची स्प्राईट आहे यांची, बघू ट्राय करून कशी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाकी- ऑक्टोपस कच्चे कच्चे ऑक्टोपस आहे. ऑक्टोपस दिलेत आणि त्याच्याबरोबर चटणी दिली ह्यांनी. ह्या बोलले बुडवान खावा गप, हे बाई चटणी. जास्त बोलू नका, आमच्या इकडे शिजवलेलं काही भेटत नाही. सगळे कच्चे खाता इकडचे लोक. बाकी हे बघा इकडे सगळे जेवण करताय. आणि बस बघा इकडच्या कशा आहे, इलेक्ट्रिक बस आहे. आपलं ट्रेनसारखं पाठीमागून लावलेलं आहे ना वरती तारांना. बघा आता रात्रीचे 11 वाजले, त्याच्यामुळे इथून आता आम्ही हॉटेलला जाऊ. उद्या अजून एकदम भारी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे, ते म्हणजे द ग्रेट वॉल ऑफ चायना, जे जगातलं 7व्या आश्चर्यांपैकी एक आहे. तिथे जाणार आहे आम्ही. तर तो पण व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका. बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.